गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्णित ज्ञानालंकार मंडित शस्त्राद शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण कोणतं? शिवनेरी किल्ला. महाराजांचं बालपण पुण्यात गेलं. शिवाजी राजांची पहिली राजधानी असणारा किल्ला राजगड होता, ही दुसरी राजधानी. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांचा मुक्काम मात्र या महालामध्ये होता, या घरामध्ये होता. आणि याच वाड्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला होता. जेव्हा रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला आणि ही खबर तर रायगडावरून 8 किल्ले दिसतात. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, चांभारगड, मकरंदगड, शिवतर आणि माणगड. समोर बघा धुक्यामध्ये शेवटचा डोंगर दिसतो तुम्हाला, अर्धा चंद्र दिसतो बघा तिकडे, एकदम शेवटचा डोंगर धुक्यामध्ये एकदम भुरकट आहे, तो राजगड आहे. राजगड म्हणजे नमस्कार मंडळी, माझं नाव राज चिपळूण. पुन्हा एकदा स्वागत करतो, खूप दिवसांत स्वागत करतो मी कोकणी राज ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी अचानक ठरलंय आणि हे सगळे मराठी शाळेतले फ्रेंड आहेत, तर आम्ही रायगडला निघालोय. तुम्हाला या व्हिडिओमध्ये रायगडला जातानाचा प्रवास बघायला भेटेल. तर आपल्यासोबत कोण कोण आहेत नावं सांगतो. ओमकार सौंदाळकर, दीपेश सौंदाळकर, प्रल्हाद मोंडे, प्रणय पोवार, सारिका कातकर, साक्षी पुजारी, देवेंद्र कुळे. तर मंडळी चला लगे रो गाडी आपली कुठे आहे आणि ड्रायव्हर आहेत आपले राजेशचे प्रणय पोवार. तर आता आम्ही या ठिकाणी पनवेलला आहेत. तर मंडळी कुर्ला टिळक नगर इथून गाडी लेट झालं काही कारणामुळे, कारण तिकडून ट्रॉफिक वगैरे होतं, गाडी बोरिवलीवरून घेतले. तर मंडळी चला लगे रो कोकणी राजकीय साथ बघूया आपला आजचा प्रवास कसा होतो. मला वाटतं सकाळी 5 वाजणार होय ना देव्या? सकाळी किती वाजतील? 4:30 ते 5 तास लागतील. 4:30 ते 5 तास म्हणजे आता 12 वाजले. 12 ते 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 हे 5:30 वाजतीलच. 5:30 नंतर 2 तास म्हणजे जेमतेम 1 तास तरी आम्ही गावकार भरडावरचे गावकार तेच म्हणजे ओंकार सौंदाळकर आपले आंगल्या गावचे आहेत, मित्र आहे, दोस्त आहे आपला, खूप दिवसांनी भेटला आहे. मंडळी नाही म्हटलं तरी 5:30 वाजतील. त्याच्यानंतर 1 तास आराम करणार आहे थोडा खालती, त्याच्यानंतर रायगड चढायला घेणार आहे. तर मंडळी खूप मस्त व्हिडिओ होणार आहे, तुम्ही बघा. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी बोल. जय भवानी. बसले ना सर्व. पोरी बिली सोडून दे ना, आता उतरवीन गाडीत आधीच सांगतो. चला चला मंडळी चला, कुर्ल्यावरून गाडी काढलोय आणि चाललोय. चालत चालत चाललोय. आयटमचं नाव सांग. तर मंडळी फायनली रायगडला पोचलोय आम्ही आणि आता फ्रेश वगैरे होतो. बरोबर 7:30 वाजलेत आणि इकडे बघा सगळी तयारी चालू आहे, सर्व चेंज वगैरे करणार आहेत. ड्रायव्हर बघा आमचे दमलेत गाडी चालवून. पण कंटिन्यू किती तास गाडी चालवला आपण? 11ला काढली ना बोरिवलीवरून? 12 ते 7:30, कारण धुक्यामुळे थोडी लेट झाली कारण गाडीने थोडासा प्रॉब्लेम दिला त्यामुळे. इकडे बघ म्हणजे सगळा मेकअप सेट चालू आहे. इकडे साक्षी आहे. सर्व लोकांना मस्त मजा. आता नाही व्हिडिओ करताना मजा येत नाही, पण नंतर जाऊन आल्यानंतर खूप मजा येते बघायला. आणि हे आमचे कॉमेडी मॅन ओमकार सौंदाळकर, आमची नकली बॉडी बिल्डर. तर म्हणजे हे बघा पार्किंगसाठी इकडे व्यवस्था आहे दोन्ही साईडला रोडच्या. तर इकडे पण आहे इकडे पण आहे. तर मंडळी चला परत मला पण चेंज करायचेच कपडे वगैरे, मग चेंज करतो पूर्ण, कारण मी घामा विमान आणि असेच साधे घातले होते येताना. आता पूर्ण सगळे चेंज वगैरे करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. बघा व्हिडिओ मस्त म्हणजे भारी व्हिडिओ होणार आहे आपल्या रायगडचा. माझा पण फर्स्ट टाईमच आहे इथे, तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं या व्हिडिओमध्ये.
नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सर्व रेडी झालेले आहेत फायनली, तयार वगैरे होऊन. मगाशी बघितला असाल तुम्ही अवतार कसा होता सर्वांचा. आता रायगडच्या पायथ्याशी आहे आपण, तर चाललो आहे आपल्यासोबत. बघू शकता सगळ्यांनी वेगवेगळ्या, मगाशी कसे होते सिम्पल सगळे घालून, आता पूर्ण गाडीमध्ये चेंज वगैरे केला. इकडे या रे, इकडे एकत्र रवा रे. तर इथून मंडई वरती जायचं आहे आपल्याला. खूप लोक आले तिकडे, ब्लॉगर लोक पण आहेत, म्हणजे माझ्यासारखी ब्लॉगर लोक पण आले आहेत खूप. आम्ही 8 जण आलो टोटल, कारण अजून येणार होती पण कसं गाडी एक अजून एक्स्ट्रा बघायला लागणार आणि खूप म्हणजे पॉसिबल होतं, त्यामुळे नाही गेलं. आणि म्हणजे हे बघा माझा पण फर्स्ट टाईम आहे, खूप भारी वाटतं या ठिकाणी येऊन. हे हा बघ. तर मंडळी बघूया आता रायगडच्या पायथ्याशी आपण, किती वेळ लागतो जायला इथून. काय म्हटलं तरी कसं दीपेश आधी 2-3 इथं ह्या ठिकाणी येऊन गेला तर दीपेश किती वेळ लागेल? 2 तास, म्हणजे 2 तास कंपल्सरी. आता वाजलेत 8, किती वाजले? 8 वाजून 20 मिनिटं, म्हणजे मला वाटतं 10:30 पर्यंत आपण जाऊ शकतो. 10:30. तर सर्व रेडी झाले तयारी वगैरे करून. तर मंडळी चला जाऊया आता रायगड, बघूया महाराजांचा कसा आहे तो. चला चला देवा बाय. फोटो काढ रे मस्त. फोटो काढ. कुठे आहे तो? अरे चुकला. मंडळी चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी चला जातोय आपण रायगडवरती. चल चल चल. तू फोटो बिटोची नाटकं करू नको, आधीच सांगतो. गाडीवरती फोटो. छत्रपती शिवाजी महाराज के. हे राज, इथं हे बंद आहे का? हा ते बंद आहे. याला काय टच करणार मग एवढं? म्हणजे आयुष्यात फर्स्ट टाइम आहे आमचा. तर मंडळी चला चाललोय. मला पण मंडळी फर्स्ट टाइम काहीतरी नवीन म्हणजे बघायला भेटेल आणि तुम्हाला पण दाखवण्यात येईल रायगड महाराजांचा. म्हणून समाधी कर, मग मी मात्र देतो. याला सांग. चला चला चल दीपू बाय. तर मंडळी बघू शकता खूप मस्त वातावरण झाले. बघा खालती धुकं वगैरे पडले. तुम्हाला धुकं वगैरे खूप, कारण आम्हाला लेट झालं, नाही तर 6 वाजता खूप धुकं असतं, काहीच दिसत नाही, खालची घरं वगैरे काहीच गाव दिसत नाही. तर चला खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. बघूया 2 पण ब्लॉग येतील रायगडचे, नाही तर एकच ब्लॉग. बघूया पण 2 करणारच काही पण करून, म्हणजे कारण खूप लोक मोठा ब्लॉग बघत नाही, त्यामुळे शॉर्टकट. ते थांबा थांबा, इथं थांबा. हे इथं थांबा. थांबा 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 रे थांबा थांबा. थांबासाठी ना फोटो काढू. तुला सैला आहे. आधीला हाल नको, नंतर घाल. चला मोंडे सरकार चला. मॅप वाला पाठी. मॅप वाला कुठे? मॅप. तर मंडळी बघा ही लोक सगळे बसलेत, चाललेत वरती. अजून खूप वेळ लागणार आहे आपल्याला. इकडे दुकानं पण आहेत. चिल्लर पार्टी दाखव आपले. कोण नाही नेणार त्याला, तरी नवीन तरी घेईल.
तर मंडळी बघू शकता या ठिकाणी पूर्ण पातळामध्ये काकाने दुकान घातलं. इकडे काकडे आहेत त्यांच्याकडे असं म्हणजे बरीच दुकान आहेत. येताना जाताना म्हणजे येताना वरती जाताना पण तीच येताना असणार, पण खूप दुकान आहेत. लिंबू पाणी आहे जे गरमीच्या टायमिंगला अवेलेबल असतं, लागतं माणसांना. तिथे उरल्या लिंबू पाणी म्हणा आणि नाश्ता काकडी वगैरे यांचं खूप दुकान आहे आणि खूप दम लागला आहे. अजून नाही म्हटलं तरी अर्धा तास चालायचं वरती. पाण्यात दमलास की नक्की नाही. हे बघा माकडं बघू शकता तुम्ही. मोबाईल घेईल माझा काढून, काय गॅरंटी नाही ह्या लोकांची. माकडांची मोबाईल पण काढून घेतील ना डायरेक्ट 25-30 हजार रुपये पाण्यात. डायरेक्ट दरी बघू शकता तुम्ही खोल किती आहे. अजून वरती आपण जेवढं जाऊ ना तेवढं मंडळी भारी दिसणार आहे नजारा. मस्त वाटते थंडगार, कारण खालती गेलो ना, खालती होतो ना पायथ्याशी तेव्हापासून गरम होत होतं आणि जेव्हा वरती आलो ना हे कातळ भागामध्ये खूप थंडगार वाटते. कारण आमच्या लोकांची ना इच्छा होती, जेव्हा आम्ही 8वीच्या नाही 4थीच्या पुस्तकामध्ये इतिहास बघितला होता महाराजांचा रायगड. आतापर्यंत फोटोमध्ये बघितला होता, तर आता तो दिवस आला म्हणजे ठरवलेला होता कधी जायचं. माझी पण खूप इच्छा होती रायगडवरती जायची. यास कंप्लीट होते ह्या आमच्या 7 जणांमुळे. सगळे तयार झालेत. दिवाळीमध्ये प्लॅन केलेला आज सक्सेसफुल झालेला आहे. खूप आज एन्जॉय करणार, बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप काही. जाऊया पुढे. मंडई फायनली आमचे मित्र लोक जमलेत. हीच ती गांधीजींची 3 माकडं, 1, 2 आणि हा 3. हा तर मला वाटलंच होतं हा काहीतरी कॉमेडी करून दाखवणार. इकडे बघा पाणी लागलंय झरा इकडे ह्या ठिकाणी पाणी आहे. आणि हो मेंबर दमला का सगळे? दमलेत. अजून खूप वेळ लागेल. दीपा किती वेळ लागेल अजून? हा बघा हा काहीतरी पकवतच बसतो. अर्ध्याच्या वरती गेला. अजून किती वेळ लागेल? अजून 1.5 तास एवढं वरती आहे. साक्षी पण खूप दमले हो ना. ओ देवाय खूप लांबून आलेत. सर्वच देते. त्यांना विचारूया आपण कुठून आलाय. कुठून आलाय तुम्ही? मुंबई. खूप लोक म्हणजे नाही मला तो खालून पूर्ण लाईनच लागली अशी वाटते. यात्रा भरते ना मोठी तशी पूर्ण. मग आता एवढी गर्दी आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा एवढा. शिवाजी महाराज शिवराया ते त्यांच्या राज्याभिषेक सोहळा किती गर्दी झाली असेल बघा. या उन्हाने खूप भारी आहे त्या ठिकाणी. अजून बघूया आपल्याला खूप वर बघायला भेटेल काय नाही काय. चला दे ना ते. तर मंडळी समोर दिसतोय तो महादरवाजा आपल्याला बघायला भेटेल. आता बरोबर 1.5 तासानंतर महादरवाजाच्या इथे आलोय आपण. तर हे बघा लोकांची लाईन बघू शकता. दम लागला यार खूप. काय आलं ओमकार? काय आलं? ऑक्सिजन कमी होत चालल्यावरती. हो खरंच. ओमकार बोलतोय जसं वरती जाणार तसं काय ऑक्सिजन कमी होत झालं. हे खरं आहे. हे नॉर्मल आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. हा म्हणजे जास्त दम जे 30-40 वर्षाच्या नंतर त्यांना जास्त दम लागतो. तर महादरवाजाजवळ आपण पोहोचलो. दाखवतो तुम्हाला महादरवाजासारखी म्हातारडे. मी तुमच्या पुढे आहे. तर म्हणजे हा बघा इथून रोड आहे महादरवाजा. म्हणजे आरामात. कुठे हो? हॅलो बसे. हॅलो माझा नाही होत तिथं. हॅलो हॅलो. तर म्हणजे या ठिकाणी पाणी आहे
पूर्ण पायऱ्यांवरती. आणि आज तुम्हाला दाखवतो महादरवाजा जसा 1600 शतकामध्ये होता महाराजांच्या काळामध्ये तसाच अजून पण आहे. बघू शकता इकडे हा महादरवाजा आहे. हे बाय हे काय हे लोखंड आहे. तर महादरवाजामधून आतमध्ये एंट्री झाली आहे. म्हणजे किल्ला चढायला सुरुवात केल्यापासून 1.5 तासानंतर आपल्याला महादरवाजा भेटला. तर पाण्यात टाकलाय पुरा नाही नाही स्टॅमिना लो होईल वाटतं तुझा. स्टॅमिना माझ्या लो अजून झाला आतमध्ये आलोय कारण महादरवाजा तर पार केलाय. बघितलं असाल तुम्ही. इकडे ह्या ठिकाणी बघा पूर्ण शेवाळ आहे. म्हणजे पाण्याची ओलसर जागा आहे कारण कातळ आहे त्यामुळे पाणी हे असणारच. तेव्हा खालती चिखल झालाय. पाऊस पडून नाही गेलाय कारण पावसाचं पाणी वेगळंच असतं आणि सगळीकडेच पडलं नाही काय काय ठिकाणी. अजून किती वेळ हा महादरवाजा झाला ना. अजून 250 पायऱ्या. अजून 250 पायऱ्या. अजून 250 पायऱ्या. इतिहास खरं सांगतोस ना. तर मंडळी अजून 250 पायऱ्या. ह्या ठिकाणी बघा कोंबडी वगैरे पण आहेत. परत कुत्रे वगैरे म्हणजे मला वाटतं वरती लोक वगैरे राहत असणार. हे बघा अजून एवढं जायचं आहे आपल्याला वरती. ही आमची गँग दमलंय पूर्ण. इकडे गाणी वगैरे म्हणतात सगळे कारण त्यांचा ग्रुप मोठा असेल. आमचं छोटा आहे 8 जण चालू आहे आणि 2 लेडीज आहेत 6 जण आम्ही आहे टोटल. त्यामुळे आणि काय जण मोठमोठ्या गाड्या घेऊन आल्या बसेस वगैरे खूप लांबून मुंबईपासून. आम्ही पण मुंबईवरूनच आलो तर खूप लांबून लोक आले. काय बोलतो तर मंडळी थोडी विश्रांती केली. चणे वगैरे काय नाही काय आणलं होतं खायला ते थोडं खाल्लं 5-10 मिनटं. आणि ह्या ठिकाणी ना वर जाताना आपल्याला तोफ दिसले ते तोफ दाखवतो तुम्हाला महाराजांच्या काळातल्या. ह्या ठिकाणी तोफ आहेत. इकडे एक तोफ आहे इकडे टोटल 2 आहेत. तर मंडळी बघायला भेटलं म्हणजे आधुनिक काळातील काहीतरी महाराजांचं गडबीड खूप म्हणजे जसं तसं आता एवढं काही राहिलं नाही पण आहे बऱ्यापैकी आहे. आणि तोफ दिसलेत आपल्याला तोफ. तर चला जाऊया पुढे. आपली मंडळी पुढे गेले तर मंडळी चला होऊया अजून पुढे काय काय. तर मंडळी बघू शकताय बघा वरून नजारा. ठिकाणी चला जाऊया वरती. मंडई आमची पूर्ण थकली आहे ना दिप्या. मंडई तर पूर्ण थकली आहे. नाही खरंच हो तेवढ्यापुरते देशील तर काय झालं भाव. जय ह्याचा व्हिडिओ करायला. तर मंडई बघू शकता रायगडच्या आतला परिसर पूर्ण कारण उन्हामुळे पूर्ण जमीन खूप तापली आहे खूप प्रमाणात. लोक पण बघा सावळीमध्ये बसले दाखवतो. हे बघा झाडाझुडपांच्या ठिकाणी विश्रांतीसाठी. तर चला प्रवेशद्वार म्हणजे आतमध्ये प्रवेश करतोय आता. म्हणजे डोंगरबाग संपलाय पूर्ण. पायऱ्या वगैरे पहिल्यांदा स्टार्टिंगला आपल्याला काय काय तळाव वगैरे बघायला भेटलं त्याच्यानंतर. तर आता आपण महाराजांचं ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती तर स्टार्टिंगला महाराजांचं दर्शन घेऊया. मला वाटतं महाराजांच्या दर्शनापासून आपण सुरुवात करू नंतर एंड बघू आपण. महाराजांच्या समाधी वगैरे बांधले तिकडे. तर मंडळी चला जाऊया आता. आपल्या कसं दिपेश आलेला आहे 2-3दा तर आपल्याला बघायला भेटेल काय काय दाखवतो कारण मला पण माहीत नाही. तो बोलतो स्टार्टिंग ह्या साईडून आहे आणि एंड तिकडे. तर बघूया स्टार्टिंगला आपण फिरणार आहे. दीपे कुठे जायचं आहे. स्टार्टिंग सुरुवात महाराजांचं दर्शन घेऊन. कोणाची म्हणजे
काय हां ठीक आहे. तर मंडळी हे बघा, तर मंडळी फाऱ्यांच्या हे आपली लोक आहेत. तर मंडळी तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, यांच्या मूर्तीला वंदन करून आपण पूर्ण रायगड बघणार आहे. सुरुवातीला मूर्तीचं दर्शन घेऊया. तर मंडळी ही आहे महाराजांची मूर्ती या ठिकाणी. इकडे आपले मेंबर. तर मंडळी चला पुढे जाऊया, महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन आपण सुरुवातीच्या साईडतून एंडपर्यंत जाणार आहोत. चला बघूया अजून आपल्याला पुढे काय बघायला भेटतं. हिरोजी म्हणताय की श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वरस्य जगता मानो नंदोदीप जय श्री मच्छेंद्र वापी कुल तडागस याओ चंद्र दिवाकरो विला नार झुंबते. हिरोजी म्हणतायत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे चमकत आहेत तोपर्यंत या गडावरती बनलेल्या 350 इमारती टिकून राहतील. ज्यावेळी आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील त्या या गडाचं बांधकाम नष्ट असं हिरोजीने दिलेले गॅरंटी पत्र आताचा शिल्पकार देऊ शकतो का? राजाने विचारलं जे पाहिजे ते बक्षीस मागावं. हिरोजी म्हटले महाराज जहागिरीवरती नको आहेत, पण ज्यावेळी तुम्ही रायगडावरती जगदीश्वराच्या दर्शन सातत्याने सकाळच्या प्रहरी येता त्या नगारखान्यातून जात असताना जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल साहेब राजा, जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल त्या पायाची धूळ सातत्याने त्या माझ्या नावाला स्पर्श करेल, माझा रोजचा अभिषेक होईल, इथेच माझं नाव पुरायचं. हिरोजींना स्वतःचं जहागीर असते, स्वतःचं वतन पाहिजे असतं. तर मंडळी चला जाऊया. हे बुक लोक आहेत म्हणजे माहिती देणारे. तर आपल्याला रायगड फिरायला, कारण आपल्याकडे कमी वेळ आहे, आपल्याला कमी वेळामध्ये आपण कारण राहायला काय काय लोक वस्तीला पण येतात, पण आपण वस्तीला आलो नाही, त्यामुळे जाऊया पुढे. आपण 3-4 तासामध्ये पूर्ण रायगड बघायचे आपल्याला, कारण कंप्लीट तर झाला पाहिजे म्हणून तेवढं आम्ही पण बुक लोक म्हणजे माहिती देणाऱ्या लोकांशी संपर्क नाही जास्त केला आहे. तर चला जाऊया पुढे. तर मंडळी पुढे आल्यावर आपण आता राजदरबारमध्ये प्रवेश करणार आहे. राजदरबार ह्या ठिकाणी पण बॅनर वगैरे लागले आहे. 1924 मध्ये कसं होतं प्लस 2005 मध्ये सर्व दिलं इथे. तर मंडळी चला आतमध्ये प्रवेश करतोय राजदरबारामध्ये. हा तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये खूप ठिकाणी, थोडा शूट करू. तर मंडळी चला आतमध्ये एंट्री करतोय. चप्पल वगैरे काढायला लागतील आपल्याला, शूज. काय काय ते सांग. अरे ते नागत बंद केलं ते काय समोरच आपल्याला महाराज बसलेले दिसत आहेत. ते बंद केलं म्हणजे काय ते आतमध्ये सोडत नाही. आतमध्ये हा एंट्री बंद केली असेल. तर मंडळी इकडे पण माहिती देणारे काका आले. आता याच्या पाठीमागे आपण दिवाणी खास सचिवालय ऐकूया थोडी माहिती. राहणार राजवाडा पाहायला जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चप्पल खाली काढा. राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्णित ज्ञानालंकार मंडित शस्त्राद शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. फोटो दर्शन येताना आता इकडे आले. मंडळी बघू शकता राज दरबार तुम्ही. एंट्री बंद केले वाटतं. एंट्री बंद केले का? एंट्री इकडे देत नाही म्हणतात, तर तुम्हाला लांबूनच दाखवतो. काढून घेतो मग आपण. म्हणजे महाराजांचा राजदरबार पूर्ण इथं आधीच्या काळी लोक बसायची, म्हणजे महाराजांच्या वेळेला पूर्ण दरबार भरायचा या ठिकाणी. मंडळी चला राज दरबार. आणि राज दरबारचं मेन वैशिष्ट्य म्हणजे महाराजांची जिथे मूर्ती स्थापन केली, म्हणजे जिथे महाराज बसायचे त्या ठिकाणी जर हे मागच्या साईडला कोण बोलत वगैरे असलं तरी स्लो आवाजामध्ये, कमी आवाजामध्ये, तरी त्यांना तिकडे आवाज जायचा अशी रचना केली होती आधीच्या काळी. ते तुम्ही बघितलं असाल कोण व्हिडिओमध्ये अनेक. तर ह्या ठिकाणी इथं वैशिष्ट्य आहे आणि महाराजांचा हा राजदरबार. तर बघूया त्याच्याच राजदरबारच्या मागच्या साईडला जाऊया, बघूया काय बघायला भेटतं. तर मंडळी ह्या ठिकाणी बघूया काय आहे इथे. इथे बोर्ड लागलाय, राजवाडा होता ह्या ठिकाणी. हा शिवाजी महाराजांचा राजवाडा. बघू शकता तुम्ही मसलगाव महाराजांच्याही पदस्पर्शाने किंवा तिकडे सांगतायत, दाखवतो तुम्हाला. तर आज आम्ही असे लाखोंचे भक्त पाहतो की आल्या या ठिकाणाची माती सुद्धा कपाळी लावून जातात. इतकी जागा पवित्र आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण कोणतं? शिवनेरी किल्ला. महाराजांचं बालपण पुण्यात गेलं. शिवाजी राजांची पहिली राजधानी असणारा किल्ला राजगड होता, ही दुसरी राजधानी. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांचा मुक्काम मात्र या महालामध्ये होता, या घरामध्ये होता. आणि याच वाड्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला होता. जेव्हा रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला आणि ही खबर त्यावेळी दिल्लीच्या बादशाला औरंगजेबाला मिळाली, त्यावेळी तो आनंदित व्हायला पाहिजे ना. शिवाजी राजांच्या मृत्यूची खबर मिळाल्यानंतर दुःखी झाला होता. सिंहासनावरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरेटोप उतरवलं, नमाज पडू लागला आणि काय म्हणू लागला माहिती का? हे खुदा, तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. मेल्यानंतर ज्या राजाच्या दुश्मनाच्या दरबारात स्तुती केली ती महाराजांची. महाराज या वाड्यात राहिलेले आहेत. तर हे त्यावेळेचे जुने वाड्याचे तळखडे दिसते का चौकोन तुम्हाला, आणि हे जे आहे हे आताचे आहेत. या वाड्याची पुनर्बांधणी करायची. शिवाजी महाराज इथे 10 वर्ष राहिलेत. संभाजी महाराज 9 वर्ष राहिलेले आहेत बघा. पण नसतील का त्यांच्या पाऊल खुणा इथे जिवंत? हा मधला पॅसेज आहे. ही मागची मुतपाक खाण्याची, पुण्याला स्वयंपाकघर म्हणतात ही. आणि वाड्याच्या बाजूला ज्या भिंती आहेत बघा, त्या भिंतीना जे झरोखे आहेत हे पूर्वीचे टेळणीचे बुरुज. टेळणी म्हणजे पहारा. सह्याद्री घाट माथ्यावरून येणाऱ्या शत्रूवर सहज नियंत्रण ठेवणं सोपं जात होतं बघा. हाही घर त्या काळी 2 मजली उंच होती. आता चपला काढून जाऊन दर्शन करून घ्या. हे काम करायचं. तर मंडळी काकांनी सांगितलेली माहिती आहे, तर महाराजांचा राजवाडा होता, तिथं त्यांचं निधन वगैरे झालेलं आहे. ते दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्या ठिकाणी जाऊया आपण पण. बघू शकतात मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा
इथे होता या ठिकाणी. आणि काकांनी माहिती पण दिली आहे या ठिकाणी महाराजांचं निधन वगैरे झालं होतं, त्यामुळे औरंगजेब म्हणजे काकांनी माहिती दिली आहे, बघितलं असाल तुम्ही, सांगितलं आहे. आणि या ठिकाणी हा राजवाडा आहे. पण तर मंडळी चला जाऊया पुढे, अजून खूप काही बघायचं आहे आपल्याला. आपली मंडळी कुठे गेली मला सोडून? बघायला लागेल, शोधायला लागेल. याच वातावरणामध्ये व याच मातीमध्ये चला आणि पुढे याच जाऊया. ठिकाणी महाराजांचं शेवटचं तर मंडळी मागच्या साईडला आल्यावरती हा पालखी दरवाजा आहे ना. तर चला पालखी दरवाजा बघूया ह्या ठिकाणी. हा मागच्या साईडला आहे ना दिप्या? म्हणजे राजवाड्याच्या मागच्या साईडला पालखी दरवाजा आहे. इकडून पण म्हणजे महाराज जात असत. हा बघा, हा पालखी दरवाजा. पुढे जाऊ जरासा. तर हा मंडई बघितला असाल, मागच्या साईडला पालखी दरवाजा आहे. चला पुढे जाऊया, कारण टाईम नाही आपल्याकडे. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. चला पुढे जाऊया. देवाबाई तर आपला टोपी वगैरे घालून आलाय. ऊन लागते. आम्ही मगाशी म्हणत होतो टोपी वगैरे कशाला आणलाय, आता त्याची गरज आहे. विचार करून आणलाय पुढचा. तर चला बघूया अजून काय इकडे बघायला भेटतं. राजवाड्याच्या सहा वस्तूचे संकुल दिसते, त्यास राणे म्हणून ओळखले जाते. तर मंडळी बोर्डावरती बघितलं असाल राणी वसा, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. बोल तो काय. तर या ठिकाणी आधीच्या काळीचे बाथरूम आहेत, बघू शकता. हा राण्यांचे बाथरूम आहेत या ठिकाणी. इकडे 2 आहेत, परत इकडे 2 आहेत, आणि या साईडला 4 आहेत. इकडे 2 इकडे 2. तर मंडळी बघू शकता, आम्ही आधी इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितले होते, म्हणजे सांगत फक्त ऐकले होते, ते आज साक्षात दाखवतोय तुम्हाला. बघायला पण भेटलं आहे आपल्याला या ठिकाणी. कसं कोणी पण खालती पायवी कोणाचं जाऊ नये आणि काही दगड वगैरे अडकू नये म्हणून दगडी ठेवलेत वरती मोठमोठ्या. हे बघा मंडळी, चला जाऊया पुढे आपण. रायगडाचे क्लायमेट काय आऊसाहेब गडाच्या पायथ्याला पातळ राहायच्या आणि त्यांच्या सेवेला महाराजांची 3 नंबर पुतळा राणी गडाच्या पायथ्याला राहायच्या. आणि बाकी 6 राण्यांचे 6 महाल आपल्या रायगडावरती पाहायला मिळतात. 1 महाल पहा, 6 महाल पहा, सर्व सेम आहे. महालामध्ये 2 चौथर आहे. पहिल्या चौथरा सदर राणीचा हॉल, दुसरा चौथरा बेडरूम, उजव्या साला खिडकी, डाव्या साला पाहायला मिळतात. 400 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरले इंडियन टॉयलेट सिस्टम. जेवढं काही आपल्याला गडावरती ह्याचे विटांचं बांधकाम पाहायला मिळतं, पेशव्यांच्या काळातलं आहे. दगडांचं काम महाराजांच्या काळातलं आहे. दगडी बांधकाम ज्वारी करायला आता आपण सिमेंट वालो वापरतो, पूर्वी चुना गुळ आणि शिशाचा वापर केला जायचा बरं का. समोर जो मोठा डोंगर आहे त्याचं नाव आहे गुईरीचा डोंगर. त्याच्या पाठीमागे साताऱ्यातला प्रतापगड किल्ला आहे तो. आणि रायगडाचं जर साईडचं वातावरण पूर्ण क्लिअर असेल तर रायगडावरून 8 किल्ले दिसतात. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, चांभारगड, मकरंदगड, शिवतर आणि माणगड. समोर बघा धुक्यामध्ये शेवटचा डोंगर दिसतो तुम्हाला, अर्धा चंद्र दिसतो बघा तिकडे. एकदम शेवटचा डोंगर धुक्यामध्ये एकदम भुरकट आहे, तो राजगड आहे. राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी. तो पुण्यामध्ये किल्ल्याच्या बाजूलाच तोरणा आता दिसत नाहीये. आणि या ठिकाणी आता रायगडाच्या महत्वाची माहिती संपते. आणि शेवटला माझ्या प्रत्येक ग्रुपला 1, 2, 3 शेर ऐकवतो. शेर असे की तांदूळ शिजला की भात म्हणतात,
तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधार आला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून कोणी जो कोणी छत्रपती शिवाजी महाराज विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात, औरंगजेबाची औलाद म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय हर हर महादेव. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आता इकडे राणी महाल पहा आणि याच मार्गाने आल्या वाटे जगदीश्वराचं दर्शन, महाराजांनी समज दर्शन घ्या आणि त्यांच्या होळीच्या मालावरून परिचय करायचा आहे. धन्यवाद. थांबतो. आवडली सर्वांना माहिती. कोणा गडाचे फोटो आठवण म्हणून दादाकडे फोटो आहेत. 18 पूर्ण सेट आहे. प्रत्येक फोटोच्या पाठीमध्ये त्या पॉईंटची माहिती आणि 1200 एकर गडाचा नकाशा आहे. घरच्यांना कोणाला दाखवायचे असेल, घेऊन जायचं असेल, 50ला पूर्ण सेट आहे. दादा इथे तुम्हाला लागेल असेल घ्या. धन्यवाद. चला चला. प्रवीण बघायला वाटतो तेव्हाही तर मंडई बघा. मंडई चला तिकडचं झाले सर्व त्या साईडचं बघून. तर आता पुढच्या साईडला झालं. महाराजांच्या समाधीच्या इकडे चाललो. राजवाडा वगैरे आपण बघितला आहे. आता बाजारपेठमध्ये मला बाजारपेठ दाखवतो. हे बघा किती मोठी बाजारपेठ आहे. हे बोलतात खूप मोठी बाजारपेठ आहे म्हणून. हे बघा आपल्या पुस्तकात दाखवलं नव्हतं ना. यस. ह्यांचं काय आहे, काहीतरी आहे ना. हां हां हे त्यांचं होतं का. मंडळी बघू शकता मधी जे लोक येतात बाजार वगैरे करायला त्यांच्यासाठी जाण्या येण्यासाठी मार्ग आहे. आणि बाजारपेठचं बघा सगळीकडे सेमच आहेत. म्हणजे रूम म्हटले तर कॉलम सेम सगळीकडे मारलेले आहेत. पण आपण तर मंडळी बघा ह्या साईडला पण दुकान आहे. बाजारपेठेच्या पुढे समोर रोड आला आहे. तर आपण जगदीश्वराचं मंदिर बघणार आहोत. परत महाराजांची समाधी तुम्हाला दाखवतो. आणि अजून आहेत खूप काही बघण्यासारखं त्या साईडला. तर बघूया त्या साईडला आपण चाललो आहे महाराजांच्या समाधीकडे. त्या ठिकाणी महाराजांची समाधी पण आहे, जगदीश्वराचं मंदिर पण आहे. तर लाईनमध्ये थांबले ते. लाईनमध्ये थांबला बाकीचे कुठे लाईनमध्ये थांब काय इकडं. तर मंडळी चला आलोय आता जगदीश्वरीच्या मंदिराच्या इकडे. जगदीश्वराच्या तुम्ही बघितलं असाल फोटोमध्ये. इथेच महाराजांची समाधी पण आहे, जगदीश्वराचं मंदिर पण आहे. आणि बघूया काय बघायला भेटतं. तर आपल्याला मला वाटतं लांबूनच दाखवतो तुम्हाला, कारण लाईन खूप आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे जगदीश्वराच्या म्हणजे शंकराच्या मूर्तीला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप भाविक आले. जे फिरायला मला म्हटलं आमचं पण 20-25 मिनटं जातील, तरी आमचे अर्धी लोक थांबलेत दर्शन घेण्यासाठी. तर दाखवतो तुम्हाला याची रचना मस्जिद ना मस्जिदसारखी ना, याची रचना मंदिराची आपण ते हे बघा सेम मस्जिद सारखी रचना केली.
इकडं बसलेत लोक. इकडे बसण्यासाठी म्हणजे पूर्ण ओपन जागा आहे चारी साईडने मंदिराच्या. पूर्ण रचना बघू शकता ना तुम्ही, बघितलं असाल फोटो बिटोमध्ये इतिहासामध्ये मस्जिद सारखी रचना केली आहे, पण आतमध्ये जगदीश्वराची मूर्ती आहे. तर आपल्याला जायला भेटणार नाही कारण खूप टाईम लागेल. शूटबीट मला वाटतं आतमध्ये नाही करायचं ना. तर चला पुढे जाऊया. अचानक जब प्रेम आहे नोकच काढले तर मंडळी हे बघा पाहू शकतात, तो बघ तिकडे. तर ह्या ठिकाणी खूप मोठा बंदोबस्त लावला आहे. तर मंडळी बघू शकतात जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच म्हणजे मागच्या साईडला आपल्या महाराजांची समाधी आहे. तुम्हाला दाखवतो. परत या ठिकाणी खूप म्हणजे खूप बंदोबस्त लावला आहे. हे बघा बघू शकता महाराजांची समाधी. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी या अवसान झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वे चौथऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृती प्रित्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडबरी उभारण्यात आली आहे. तर मंडळी हे बघा बघू शकता इथे जे लिहिलंय. तर मंडळी बघितलं असाल महाराजांची समाधी. इथे खूप मोठा बंदोबस्त लावला आहे कारण खूप ठिकाणी कमी आहेत बंदोबस्त काहीच नाही, पण महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी पोलीस लोक पण खूप आहेत या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी बघा दाखवतो फोटो. तर मंडळी बघू शकता तुम्ही हे जगदीश्वराचं मंदिर आहे, त्याच्या समोरासमोर महाराजांची समाधी आहे आणि हा तिथला ओपन पॅसेज. तर मंडळी चला महाराजांची समाधी दाखवलं तुम्हाला. इथे काय 2-3 ठिकाणं दाखवली. तिकडचं आपण फिरलो सर्व आणि या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर पण बघितलं, परत महाराजांची समाधी पण बघितली. आता टकमक टोक या ठिकाणी जाणार आहोत आणि व्हिडिओ स्टॉप करणार आहोत. तर आपले मेंबर बसलेत, भूक लागले भाऊंना दुपारचे. तर मंडळी चला सगळं फिरून झालं. महाराजांची समाधी पण बघितली, परत जगदीश्वराचं मंदिर पण बघितलं. तर चला दुपारचे वाजले 11:30. मंडळींना आपला भूक लागली आहे. आता कुठं जायचं दिप्या? लास्ट पॉईंट टकमक टोक या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथे व्हिडिओ स्टॉप करणार आहोत. तर मंडळी चला सर्व फिरून झालं आहे रायगड बहुतेक तरी समाधीपर्यंत झाला आहे. तर आता शेवटच्या ठिकाणी आपण आलो आहे टकमक टोकाला. तर तुम्हाला जे बोलतात सगळं खूप उंच असं रायगडावरचं ठिकाण आणि टकमक टोक म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, थोडीफार शूटिंग करतो तिथली, टकमक टोक दाखवतो आणि डायरेक्ट मग व्हिडिओ खालती गेल्यावरती संपवून टाकतो. तर चला बघूया टकमक टोक रायगडावरील. का रे गाव आले त्यांचे. तुम्हाला बघायला भेटेल टकमक टोकचा नजारा दाखवतो. हा बघा बघू शकता.
आणि हे बघू शकता किती खोळ आहे बघा. हे बघा ही खाली सगळी घरं आहेत ती केवढीशी दिसत आहेत. आणि आम्ही या डोंगराच्या लेवलला आहेत. आणि अजून आपल्याला इथे जायचं आहे या ठिकाणी पुढे. कुठं व्हिडिओ काढतो. आणि हा आपला रायगड. आता कसा बा वाटतं खाली हिरवा हिरवा गार म्हणजे उडी मार. पुढे चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी किती वाजले बघ. आता वाजले 1:05 झालाय. 1:05 म्हणजे आम्ही सकाळी 8:15ला गेलो. 1:05 झालाय म्हणजे एवढ्या तासामध्ये म्हणजे अर्ध्या पिरियडमध्ये रायगड फिरून झालाय. म्हणजे एवढं काही नाही. मेन होतं तेवढंच बघितलेलं. आणि मेन म्हणजे आम्ही शेवटचं टोकाच्या इथून म्हणजे निघायला टाईम जायला 2 तास लागतात. आणि हां 2 तास लागतात कंपल्सरी. आणि लाचचा टकमक टोक केला आम्ही. मग तिथून आम्ही बरोबर 12 वाजले होते. 12 तर इथे पर्यंत म्हणजे तास लागला. बरोबर तासच्या वर जातो. आता 1 तास 15 मिनटापर्यंत होऊन जातो. तर मंडळी चला हा व्हिडिओ रायगडचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी खूप लोक दमले आहेत कारण आता आम्ही शेवटला दोघेच थांबलो. खूप दमलो. पाय व्हायब्रेट झाला पूर्ण. चालता पण येत नाही. आता जेवण वगैरे करणार आणि मुंबईला निघणार. तर मंडळी चला थांबतो इथेच. छत्रपती शिवाजी महाराज की जय.